व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा. तसं टेलिग्रामची लिंकसुद्धा आहे. तर WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक टाकलेली बघा WhatsApp ग्रुपची. त्या ग्रुपच्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि लगेच जॉइन व्हा. पहिलं काम ते करा. या ठिकाणी तुम्हाला सगळे बीड जिल्ह्याची माहिती तसेच PDF पोलीस पाटील झालेले जे काही प्रश्नपत्रिका आहेत ते मिळून जातील. त्यामुळे लवकरात लवकर तो ग्रुप जॉइन करून घ्या मित्रांनो. वेळ फार कमी पहा. लवकरात लवकर जॉइन करा कारण की या ठिकाणी आत्ता फॉर्म भरायला चालू आहे आणि लगेच या ठिकाणी पेपरसुद्धा होऊन जातील. तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्ही म्हणता एवढी मोठी संधी आम्ही हुकवली. त्यामुळे असं न होता मित्रांनो लवकरात लवकर तो ग्रुप जॉइन करा. चला आता आपण प्रश्नाकडे वळूयात आणि मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्यासाठी तुम्हाला मी 3 ते 4 सेकंदाचा वेळ देणार आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाइप करायचे बघा ABCD अ, ब, क, ड. बरोबर की नाही? चुकलं तरी चुकू द्या परंतु टाइप करा. जेणेकरून मित्रांनो तुमचा अभ्यास होईल. आणि मित्रांनो एकदा टाइप केलं तर हा प्रश्न तुम्ही कधीच विसरणार नाही. चला पहिला प्रश्न बीड शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले पहा. बीड शहर टिंब नदीकाठी वसलेलं आहे. चला द्या उत्तर आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळत आहेत. मित्रांनो व्हिडिओ पाहून तुम्हाला मजा येत असेल किंवा तुमच्या उपयोगाचा व्हिडिओ वाटत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. पहा लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. त्यामुळे लाईकच्या बटनावर लगेच टच करून टाका. फक्त तुम्हाला अंगठा टच करायचा आहे. तर काय होतं मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बिंदुसरा. कोणत्या? बीड शहर मित्रांनो ब लक्षात ठेवायचं. बघा इथं सुद्धा ब आलेलं आहे. इथं सुद्धा बी. बीड बिंदुसरा. समजलं? चला पुढचा प्रश्न मित्रांनो पौराणिक दस्तऐवजानुसार बीड जिल्ह्याचे महाभारतकालीन नाव काय होतं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. चला द्या उत्तर. तर पौराणिक दस्तऐवजानुसार बीड जिल्ह्याचं महाभारतकालीन नाव होतं ऑप्शन क्रमांक क दुर्गावती. लक्षात ठेवा मित्रांनो दुर्गावती आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा काय दुर्गावती. पुढचा प्रश्न मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्याचा समावेश होतो? बीड जिल्ह्यात किती तालुक्याचा समावेश होतो? चला द्या उत्तर सर्वांनी. मित्रांनो व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. व्हेरी गुड. चला मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पहा. टिंब या जिल्ह्यास प्राचीन मराठी कवीचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. कोणत्या जिल्ह्याला प्राचीन मराठी कवीचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं? चला द्या उत्तर. बघा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब बीड जिल्हा. समजलं? ऐतिहासिकदृष्ट्या वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असणारं कंकालेश्वराचं मंदिर कोणत्या शहरामध्ये आहे? चला खूप महत्त्वाचे प्रश्न येऊ राहिलेत आता विचार करून उत्तर द्या मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक क बीड. लक्षात ठेवा बीड. चला बीड जिल्ह्यामध्ये टिंब विधानसभा मतदारसंघ आहेत. बघा बीड जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. चला द्या उत्तर. त्याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क 6. लक्षात ठेवा 6. पुढचा प्रश्न मित्रांनो बीड जिल्ह्याचा समावेश टिंब या प्रशासकीय विभागामध्ये होतो. चला द्या उत्तर. व्हेरी गुड. ऑप्शन क्रमांक क छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवा बीड जिल्ह्याचा समावेश छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये होतो. सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला 3 सेकंद मिळतील. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवायचं आहे बघा. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू होते. भारताचे पहिले पंतप्रधान होते बघा ते 16 वर्ष होते. भारतरत्न मिळवणारे ते पहिले पंतप्रधान होते. पंडित नेहरू यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असं सुद्धा म्हणतात. त्यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा दिवस बघा राष्ट्रीय बालदिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हू वेअर शुद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? चला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे 3 सेकंद आहेत. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा यांनी ग्रंथ लिहिलेला आहे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री होते. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी मसुदा समितीमध्ये केलेल्या कामामुळे त्यांना घटनेचे शिल्पकार असं म्हणतात. आंबेडकरांना बघा आधुनिक मून असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो भूदान चळवळी कोणी सुरू केली? तर भूदान चळवळ मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे यांनी चालू केली पहा. गांधीजींनी सुरू केलेल्या वैयक्तिक सत्याग्रह चळवळीतील हे पहिले सत्याग्रही होते. वर्धा या ठिकाणामधील पवनार गावामध्ये परधाम आश्रमाची स्थापना सुद्धा यांनी केली होती आणि 1958 मध्ये यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती सुद्धा ते होते पहा. दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? तर बघा बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे जे काही वृत्तपत्र हे सुरू केलं होतं पहा. 6 जानेवारी 1832 बघा 1832 मध्ये मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र दर्पणच्या या ठिकाणी सुरुवात झाली होती. आणि मित्रांनो 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये
राज्य पत्रकार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. त्यांना मराठी पत्रकारिते जनक आणि आधुनिक महाराष्ट्राचे आद्य ऋषी सुद्धा म्हणतात. इंग्रजांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली होती. लक्षात ठेवायचं आहे, बाळशास्त्री जांभेकर यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी कोणी दिली होती? तर इंग्रजांनी दिली होती पहा. प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिल्यांदा जिंकला होता? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तोरणा. लक्षात ठेवायचं बघा, तोरणा हा बीड जिल्हा पोलीस पाटील भरती आपल्यासाठी या ठिकाणी निघलेली पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचं म्हणजे पगार सुद्धा मानधन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे. गावातल्या गावात असणार आहे. त्यामुळे आपल्या जर जागा सुटली असेल तर जागा सोडू नका, चांगला अभ्यास करा. कारण की या ठिकाणी जो अभ्यास करेल तोच टिकेल पहा. तो पण योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर तोच आपल्याला या ठिकाणी शेवटच्या फायनल लिस्टमध्ये आपलं नाव येऊ शकतं पहा. योग्य विषयाचा आणि योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास केला. समजा आपल्याला पुण्याला जायचं, आपण मुंबईच्या गाडीमध्ये बसलो, तर बघा मुंबईची गाडीमध्ये जर बसलो, जेवढी गाडी फास्ट जाणार तेवढं आपण या ठिकाणी आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळे योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ती योग्य दिशाच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. यामध्ये जर पाहिलं तर वेळ फार कमी बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या PDF बनवले आहेत पहा. रोज बघा 1,000 जरी प्रश्न वाचले आणि रोज बघा 1,000 प्रश्न झाले तर 10,000 प्रश्न 10 दिवसात होते. टार्गेट ठेवून काम केलं तर 100% आपल्याला रिझल्ट भेटतो. त्यामुळे पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 10,000 प्रश्न या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो. ₹249 किंमत असणारे हे प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, 9325230840 या नंबरला ₹249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR आहे हा स्कॅन करून याच WhatsApp नंबरला तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे पहा. त्याचा स्क्रीनशॉट पेमेंट झाल्याचा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व प्रश्न हे पाठवून देईल. खूप महत्त्वाची PDF असणार आहे आणि मित्रांनो गाफील राहू नका, लगेच अभ्यासाला लागा. कारण की जेवढं लेट होतो तेवढं आपलं नुकसान आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी प्रश्न घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. गावातल्या गावामध्ये जॉब आहे पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगला संधी आलेली पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळेचा सदुपयोग करा आणि लगेच फॉर्म भरा व्यवस्थेमध्ये आणि मित्रांनो लवकरात लवकर घ्या. कारण की बघा गावातल्या गावामध्ये जॉब आहे, संधी सोडू नका. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात. जो काही किल्ला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला होता. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. 1674 मध्ये रायगडावर राज्याभिषेक करून छत्रपती ही पदवी मिळवली. शिवाजी महाराजांनी प्रथम राजधानी जी काय होती बघा ती राजगड होती. नंतर रायगडला आपली राजधानी केली होती. शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 मध्ये या ठिकाणी रायगडावर झाला होता. मित्रांनो आपली ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकावला हे अटक नावाचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो हे पाकिस्तानमध्ये बघा. 1758 मध्ये आपला ध्वज फडकावला ते अटक नावाचं जे काही ठिकाण आहे पाकिस्तानमध्ये बघा. 1761 मध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये अहमदशाह अब्दालीने मराठ्यांचा दारुण पराभव केला होता. परंतु दुसरा बाजीराव पेशवा याने तैनाती फौजेचा स्वीकार केला आणि तिसरा इंग्रज मराठा युद्धानंतर 1818 मध्ये संपूर्ण मराठा राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं आणि मराठा साम्राज्याचा या ठिकाणी अस्त झाला होता. भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो याचं करेक्ट आन्सर बघा 1961 आपलं या ठिकाणी योग्य आन्सर होईल. कधी झाला? 1961ला. समजलं? तर मित्रांनो पोर्तुगीज हे भारतात येणारे पहिले युरोपियन आणि ते 1498 मध्ये आले होते पहा. लक्षात ठेवा 1498 मध्ये आणि भारतामध्ये पोर्तुगीज सत्तेचा शेवट हा या ठिकाणी 1961 या वर्षी झाला होता. बुधभूषण हा जो काही ग्रंथ आहे हा कोणी लिहिला आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांनी हा जो काही ग्रंथ आहे हा लिहिला होता पहा. 14व्या वर्षी हा ग्रंथ लिहिला होता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी 1681 बघा 1681 मध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून ते स्वतः छत्रपती बनले आणि संभाजी महाराज व कवी कलशांना पकडून या ठिकाणी बघा 1689 मध्ये हत्या करण्यात आली. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सेनापती बापट आपलं योग्य आन्सर होईल पहा. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले होते. पुणे जिल्ह्यामधील मुळशी धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळवण्यासाठी त्यांनी सत्याग्रह आंदोलन चालवलं म्हणून जनतेने त्यांना सेनापती ही जी काही पदवी बहाल केली होती पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं होतं?
तर 1928ला मित्रांनो सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं. या कमिशनमध्ये सर जॉन सायमन अध्यक्ष होते आणि 7 सदस्य होते. यामध्ये बघा एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणून भारतीयांनी सायमन गो बॅक अशा घोषणा मुंबईमध्ये दिल्या होत्या. लाहोर येथे निदर्शन करताना पोलिसांनी केलेल्या लाठीच्या हल्ल्यानंतर लाला लजपत राय यांचा मृत्यू सुद्धा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही? तर मित्रांनो गोदावरी ही जी काही नदी आहे ही चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहत नाही. गोदावरीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं. गोदावरीचा उगम नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये होतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांमधील सीमा दर्शवते? तर मॅकमोहन मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. भारत आणि चायना दरम्यान ही रेषा आहे बघा मॅकमोहन. रेड क्लिफ लाईन मित्रांनो भारत आणि पाकिस्तान दरम्यान आहे आणि ड्युरंड लाईन भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान आहे पहा. खालीलपैकी कोणतं अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ताडोबा अंधारी मित्रांनो लक्षात ठेवा ताडोबा. नागझिरा कोणत्या ठिकाणी आहे? तर भंडारा जिल्हा. हे पण लक्षात ठेवायचं आहे. कुठे? भंडारा जिल्हा. त्याच्यानंतर बोर धरण. बोर धरण मित्रांनो हे वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आहे गुगामल. गुगामल मित्रांनो अमरावती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं गुगामल. पुढचा प्रश्न आहे बघा, मिझोरम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 ऐझवाल. ऐझवाल ही काय बघा मिझोरम या राज्याची राजधानी आहे. बघा 1987 मध्ये आसाममधून विभाजन होऊन मिझोरम राज्याची स्थापना झाली होती पहा. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे? युक्रेनची राजधानी कोणती आहे? तर कीव ही जी काही युक्रेनची राजधानी बघा. युक्रेन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य आहे बघा. 24 ऑगस्ट 1991 रोजी युक्रेनला स्वातंत्र्य मिळाले. हे पण आपले इथे बघा. युक्रेन कशामुळे चर्चेत आहे? तर रशिया आणि युक्रेन युद्ध चालू आहे बघा आणि सध्या इस्रायल आणि इराणचा सुद्धा या ठिकाणी वाद पेटलेला आहे. तर आपल्याला सांगायचं आहे बघा इराणची राजधानी कोणती? कमेंट बॉक्समध्ये. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो भारतीय घटना समितीचे या ठिकाणी अध्यक्ष जर पाहिले तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते पहा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान सुद्धा करण्यात आला होता. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 किती बघा 78 इतकी आहे. किती? 78. आणि मित्रांनो हे पण लक्षात ठेवा भारतामध्ये सध्या 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. विधान परिषदेमध्ये 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. विधान परिषदेचा कार्यकाळ हा किती मित्रांनो 6 वर्षाचा असतो. हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी होत असतं? तर मित्रांनो हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत असतं पहा. हिवाळी अधिवेशन दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये आयोजित केले जातात. नागपूर ही जी काय मित्रांनो ही राज्याची उपराजधानी आहे. महाराष्ट्र विधानसभेचा अर्थसंकल्प मुंबई येथे होतो आणि ती राज्याची मुख्य राजधानी मुंबई आपली. प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो. तो कोणता आहे? तर मित्रांनो त्याला IMEI हा जो काही नंबर असतो हा या ठिकाणी नंबर महत्त्वाचा असतो बघा. कोणता? IMEI. मित्रांनो हा 15 अंकाचा नंबर असतो. याच्या मदतीने मोबाईल वापरणारा युजर कोठी आहे हे आपल्याला ओळखलं जातं. विना हा जो काही नंबर आहे बघा या ठिकाणी जर आपण यूज केला IMEIचा नंबर तर आपल्याला कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मातीमध्ये हवेचा भरपूर पुरवठा करून हवा खेळती ठेवण्याचं कार्य करणाऱ्या टिंबटिंब या प्राण्याला शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं जातं. तर गांडूळ याचं योग्य आन्सर आहे पहा. गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे कारण गांडूळ हा मृत पाने झाडे खातात आणि त्यांची विष्ठा मृदा सुपीक बनवते. आपण नाही म्हणत का गांडूळ खत. गांडुळे ज्या शेतामध्ये राहतात त्या शेतीला माती खोलवर खणून मऊ करतात. गांडुळाने बनवलेल्या बोगद्यांमुळे जमिनीमध्ये हवा आणि पाणी सहज प्रवेश करते. पुढचा प्रश्न आहे बघा आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. लवकरात लवकर. राज्यफूल आंबा आहे. राज्यफळ आंबा आहे. राज्यफूल मोठा बोंडरा किंवा तामाने. राज्य प्राणी विचारलाय आपल्याला. तर या ठिकाणी पक्षी विचारलाय तर पक्षी आपल्या सगळ्याला माहिती आहे कोणता आहे. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. पर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोनपे मध्ये जा
आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पी-डी-एफ खूप महत्त्वाचे आहेत पहा. आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या पी-डी-एफमधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे पी-डी-एफ घ्यायचे आहेत. वेळ वाया घालवू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा, आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी पी-डी-एफ मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं, तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली, तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा, ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 9325230840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक, तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या.